आणि नागपूर पालिकेमध्ये भाजपला बंडखोरांचा मोठा फटका बसलाय। भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे पदाधिकारी नाराज झालेत। सुनील मानेकर, अपर्णा मानेकर यांचा ठाकरे गटातून उमेदवारी अर्ज दाखल झालाय। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बंडखोराचा मोठा फटका बसतोय। भाजपचे महामंत्री या पदावर काम केलेले सुनील मानेकर आणि अपर्णा मानेकर यांनी प्रभाग क्रमांक 34 मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्याने अशात जर बघितलं असेल तर हाय व्होल्टेज मतदारसंघ सुद्धा आता सामोर येत आहेत। अशातच बघितलं असेल तर प्रभाग क्रमांक 34 मधून जर बघितलं असेल तर नवरा बायको सुद्धा हे उमेदवार आहेत। अनेक वर्ष भाजपमध्ये सातत्याने काम केलं आणि काम केल्यानंतर जर बघितलं असेल त्यांना उमेदवारी मिळाली नाही। आता त्यांनी मशाल हाती घेतली आहे आणि आपल्यासोबत सुनील मानेकर आणि अर्पणा मानेकर दोन्ही पती पत्नी या संपूर्ण निवडणुकीत उभे आहेत। आपण सुनील मानेकर यांच्याकडे जाऊन त्यांना विचारू, काय इतक्या वर्ष भाजपमध्ये काम केलं, काम केल्यानंतर हातात मशाल मिळाली, काय सांगाल? हातात मशाल मिळाली आणि ही मशाल नक्कीच आम्ही तेवढ ठेवणार। आणि भारतीय जनता पार्टीची जर गोष्ट तुम्ही करत असाल तर मागील 20-22 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो। अनेक पदं भूषविली। सन 2000 पासून 2002 पासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ प्रमुखापासून तर दक्षिणचा महामंत्री असेल, विद्युत वितरण कमिटीवर असेल, शहराचा मंत्री असेल, असे विविध पदं भूषविले। अनेक नेत्यांचा डोलारा डोक्यावर घेऊन मी सोबत जात होतो, परंतु माझा डोलारा ज्या वेळेला नेत्यांना डोक्यावर घ्यायची वेळ आली त्यावेळेला मला कुठेतरी बाजूला सारण्यात आलं। मी 10 वर्ष अगोदर सखी मंचाची स्थापना केली होती महिलांसाठी, मांडणी सखी मंच, आणि त्यात मी कय्यो महिलांना रोजगार दिला। पण त्यामागे माझा एकच उद्देश होता की जेव्हा माझ्या सामाजिक कार्याला राजकीय क्षेत्राची जोड मिळेल ते मी त्यांना अजून मोठ्या याच्याने उद्देश माझा असा होता की रोजगार देऊ शकेल। पण होऊ शकते की कुठेतरी आम्ही दोघं कमी पडलो असेल आणि त्यांना असं वाटलं असेल की हा उद्देश यांच्या समोर जायला नको, त्यामुळे त्यांनी आमचा विचार न करता आम्हाला हे पाऊल उचलायला भाग पाडलं। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।